नमस्कार. इन्फोमोटिव्हच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या शृंखलेतील एका नवीन एपिसोडमध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे. महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही प्रचंड चुरशीची झालेली आहे. सुरुवातीला महाविकास आघाडी आणि महायुती या दोन शक्तींमध्येच मर्यादित असणारी ही निवडणूक नंतर अपक्ष, बंडखोर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आव्हानाने प्रचंड चुरशीची झालेली आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि यावेळी महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत राजकीय विश्लेषक ॲडव्होकेट सौरभ गणपतेजी. सौरभजी, आपलं स्वागत आहे आमच्या स्टुडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार. तर सुरुवातीला फक्त महाविकास आघाडी आणि महायुतीपर्यंतच मर्यादित असणारी ही निवडणूक आता मात्र एका वेगळ्या टप्प्यावरती येऊन पोचलेली आहे. तर राजकीय अभ्यासकाच्या चष्म्यातून ही निवडणूक नेमकी काय आहे या संदर्भामधली आपली जी मतं आहेत ती आम्हाला मतदारांपर्यंत पोचवायची आहेत. तर आपण या निवडणुकीच्या संदर्भात काय सांगू शकाल? निवडणुकीचं वारं जे व्हायला लागलं ते साधारणपणे आपण म्हणू तर लोकसभा निवडणुकीपासूनच व्हायला लागलं. म्हणजे लोकसभेचा निकाल लागला आणि डायरेक्ट सर्वांना विधानसभेचे वेध लागले. म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल लागतो आणि त्याचपासून विधानसभेचं वारं महाराष्ट्रामध्ये व्हायला लागलं. पहिल्या काळामध्ये म्हणजे ज्या वेळेला साधारण 4 जूनला निकाल लागले त्यावेळेला एक मोठा धक्का होता. भाजपसाठी होता, महाराष्ट्र भाजपसाठी, त्याच वेळेला देशभरातल्या भाजपसाठी होता. मोदींची जी 300ची एक भरभक्कम तटबंदी होती ती 350 तर न्यायची होती. NDA 400 न्यायची होती. ते कुठेतरी NDA जवळपास 290च्या आसपास अडकली. भाजप तो 370च्या ऐवजी 240वर आला. म्हणजे 370वरच्या ऐवजी 240 येणं हाच भाजपचा बराच मोठा पराभव मानला गेला. आणि त्याच वेळेला ज्या काही एकंदर गर्जना त्यावेळेला झाल्या होत्या अबकी बार 400 पार, ते 300 पार जातानाही प्रॉब्लेम आला. त्याशिवाय 370 एकटा भाजपचा 250 गाठताना सुद्धा भाजपला एक प्रकारे घाम गळावा लागला, नाहीच गाठता आलं. त्यामुळे एक प्रकारे असं घडलं होतं की संपूर्ण विरोधी पक्षांची बेरीज एका बाजूला आणि त्याहीपेक्षा जास्त बेरीज एकट्या भाजपची असं असून सुद्धा हा भाजपचा पराभव गणला गेला. त्यात पण असं घडलं की त्या पराभवामध्ये सर्वाधिक वाटा जो कोणी दुर्दैवाने तो UPने उचलला आणि महाराष्ट्राने उचलला. म्हणजे UPला मध्ये 37 जागा समोरच्या पार्टीने काहीतरी 31 जागा भाजपला मिळाल्या. म्हणजे जो भाजप UPमध्ये 80 पैकी 70-72 मिळवायची स्वप्न बघवता तो कुठेतरी असा अडकला. त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये आपण जर का बघितलं तर महाविकास आघाडीच्या समोर महायुती सपशेल फिकी पडली. त्याच वेळेला असं घडलं की भाजपला स्वतःला ज्या जागा मिळायची क्षमता वाटत होती त्यात भाजपला फक्त 9 जागांवर समाधान मानावं लागलं. त्यामुळे 9 जागा भाजपच्या आणि 8 जागा शिंदे गट शिवसेनेच्या अशा 17 जागांवर फक्त महायुतीला समाधान मानावं लागलं. म्हणजे एक महाराष्ट्रामध्ये किमान 20 जागांचा फटका बसला आणि UPमध्ये एक किमान आपण म्हणू एक 35 जागांचा फटका बसला. म्हणजे 55 जागांचा फटका बसला आणि तिथे भाजप 240वर अडकला. त्यामुळे महाराष्ट्र आणि UPने बराच मोठा वाटा ह्याच्यात उचलल्यामुळे महाराष्ट्रातला जो पराभव आहे हा कुठेतरी बऱ्याच मोठ्या प्रमाणात डोळ्यात आला. आणि त्यातून पुढे इकडचं वारं जे बदललं आणि एक प्रकारे इकडचं वारं नुसतं बदललं नाही तर काँग्रेसच्या शिडात पण एक वारं भरलं गेलं आणि मवियाच्या शिडात पण एक प्रकारे वारं भरलं गेलं आणि आता आपण ही निवडणूक सहज मारू शकतो असा आत्मविश्वास कुठेतरी मवियाकडे जून-जुलैमध्ये तयार झाला. त्यावेळेला जर का निवडणूक घेतली गेली असती तर कदाचित महाविकास आघाडीने निवडणूक साफ करून टाकली असती अशी कुठेतरी सिच्युएशन होती. पण त्यानंतर अशा काही गोष्टी घडत गेल्या. प्रामुख्याने 3 गोष्टी घडत गेल्या त्याच्यामुळे वातावरण बदलायला सुरुवात झाली. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाविकास आघाडीने आपण निवडणूक जिंकणार ह्या थाटात सगळ्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला. पण त्याचप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी घोषणा करा असा जो उद्धवजींचा आग्रह होता तो कुठेतरी मलाच मुख्यमंत्री होणारा म्हणून घोषित करा अशा स्वरूपाचा तो आग्रह लोकांकडनं धरला गेला. त्याच्यामुळे कुठेतरी मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे असं एक चित्र महाविकास आघाडीच्या दुर्दैवाने लोकांसमोर उभं राहिलं. त्यापायी उद्धवजी काँग्रेसच्या नेत्यांना भेटले, शरद पवारांना भेटले,
त्याच्यानंतर उद्धवजी जाऊन दिल्लीला भेटले, राहुल गांधींना सोनिया गांधींची भेट घ्यायचा प्रयत्न केला आणि तिथून त्यांना विशेष दाद नाही मिळाली. त्यामुळे कुठेतरी एक महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच आहे असा एक मेसेज महाविकास आघाडीच्या विरोधकांमध्ये आणि मतदारांमध्ये पण गेला. हा एक मुद्दा आला. दुसरा मुद्दा असा झाला की कुठेतरी जागांचं वाटप. एक आपण लक्षात घेऊया, ही महाविकास आघाडी जी आहे ही सत्तेसाठी एकत्र आलेली निवडणुकांनंतरची आघाडी आहे. यांनी आधी निवडणुका लढवल्या, त्यानंतर ते निव्वळ सत्तेसाठी एकत्र आले. पण एकत्र निवडणुका लढवायचा अनुभव पूर्णपणे वेगळा असतो. मग तिकडे जागा वाटप येतं. जागा वाटप आल्यानंतर बंडखोरी आपण कशी आपण त्याला तोंड देणार, ती आपण कशी मॅनेज करणार, बंडखोरांना आपण कसं हाताळणार, या बऱ्याच गोष्टी असतात. त्याचा महाविकास आघाडी म्हणून अनुभव शून्य होता. म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीनी बरीच वर्ष निवडणुका एकत्र लढल्या वेगवेगळ्या विधानसभेच्या, लोकसभेच्या. पण शिवसेना हा नवा भिडू त्यांच्यात पूर्णपणे वेगळा होता. बरं, शिवसेनेची संस्कृती पूर्णपणे वेगळी. शिवसेनेची संस्कृती थोडीशी एक आताताई अशी संस्कृती, आपण राडेबाज संस्कृती याला म्हणतो, ज्याचा शिवसेनेला एक मोठा गर्व पण आहे. त्यामुळे वाटाघाटींमध्ये जो मुत्सद्दीपणा लागतो तो रोखठोक शिवसेनेकडे कधीच नव्हता. त्यामुळे मुत्सद्दीपणाचा एक अर्क असले शरद पवार किंवा पृथ्वीराज चव्हाण किंवा मग बाळासाहेब थोरात विरुद्ध रोखठोकपणासाठी अतिप्रसिद्ध असलेले संजय राऊत, असा हा एक सामना जागा वाटपांच्या वेळेतच लढला. म्हणजे इतकं लढलं की एक काळ असा आला की नाना पटोलेंनी सांगितलं आम्ही सोबळावर लढणार, तर शिवसेना मग म्हणायला लागली की मुख्यमंत्री पदावर उमेदवार आम्हाला डिक्लेअर करा. त्यानंतर कुठेतरी असं आलं की तिघांनी मिळून 85 जागा आम्ही लढू अशी प्रेस कॉन्फरन्स घेऊन 270 जागांचा आकडा दिला. 85 गुणिले 3 270 आणि 255 होता. आता 15 जागांचं काय, मग 85चा कुठेतरी 90 झाला. मग काँग्रेसने कुठेतरी 103 जागा स्वतःसाठी घेतल्या आणि ते करता करता काँग्रेसने एक जागा अशी घेतली की जी ऑलरेडी शिवसेना लढतीये. त्यामुळे झालं असं की शिवसेनेने म्हटलं कदाचित ती काँग्रेसची टायपिंग मिस्टेक आहे आणि अशा टायपिंग मिस्टेक्स आम्हीही करू शकतो. जागा वाटपावरून आलेली सुंदोपसुंदी हा एक दुसरा फॅक्टर ठरला. मग एक मुख्यमंत्री पदाची रस्सीखेच, दुसरी सुंदोपसुंदी ही जागा वाटपाची. तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा घडला की त्याच वेळेला महायुती शासनाकडनं मोठमोठ्या प्रमाणात, प्रचंड प्रमाणात सरकारच्या जाहिराती आणि एक लाडकी बहीण नावाची योजना जी मध्य प्रदेशची लाडली बहिणाच्या धर्तीवर आली, त्यात त्यांनी 1500 रुपये वाटायला सुरुवात केली. कुठेतरी एक प्रकारे ते पॉझिटिव्ह वातावरण बदललं. तरी या सगळ्यामध्ये ट्रिगर ठरला हरियाणातला भाजपचा काँग्रेसला अत्यंत अनपेक्षित असलेला आणि भाजपने सरळ खेचून आणलेला विजय हा कुठेतरी ट्रिगर ठरला की जर हरियाणामध्ये 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी असताना सुद्धा जर का काँग्रेसची डाळ शिजत नसेल तर महाराष्ट्रामध्ये बरंच काही करण्यासारखं आहे असा कुठेतरी एक संदेश भाजपमध्ये कडे गेला आणि मतदारांमध्ये आला. आणि कुठेतरी आपण बघू तर संघही याच्यात हिरिरीने उतरला आणि त्यातून पुढे ह्या निवडणुकीचं वारं फिरलं असं म्हणता येऊ शकतं. कोटी जर का करायची झाली तर वारं फिरलं. आता वासे कोणाचे फिरतायत हे बघणं रंजक ठरेल. या निवडणुकीतील 2 महाशक्ती म्हणजे महाविकास आघाडी आणि महायुती यांचे 3 ॲडव्हान्टेज कोणते आहेत असं तुम्हाला वाटतं? पहिला मी घटक फायद्याचा सांगतो, तो महाविकास आघाडीसाठी काय ठरला. एक तर महाविकास आघाडीच्या मागे संपूर्णपणे लोकसभा निवडणुकीतला त्यांचा निकाल आहे. महाविकास आघाडीमधला सर्वात पॉवरफुल प्लेयर आजच्या काळात कोणी असेल तर तो म्हणजे त्यांचे सर्वात ज्येष्ठ अनुभवी नेते शरद पवार. 84 वर्षीसुद्धा सगळी शारीरिक दुखणी आणि थकवा घेऊन शरद पवार आजही राज्यभर दौरे करू शकतात, त्याचप्रमाणे प्रचारही करू शकतात. आणि जे शरद पवार साहेबांनी जे करून दाखवलं, 10 जागा फक्त लढून 8 त्यातल्या जिंकून दाखवल्या, म्हणजे सर्वात कमी जागा लढून त्यात सर्वाधिक जागा मिळवायच्या, स्ट्राईक रेट मजबूत ठेवायचा, त्यातून शरद पवार हे एक किंग मेकर पोझिशनमध्ये यायचा प्रयत्न करतात. म्हणजे आजही आपण बघू तर 103 जागांवर काँग्रेस लढते, काहीतरी 95 जागा, 90 ते 95 जागांवर शिवसेना लढते, त्यांच्यात अजून एकमत पूर्ण झालेलं नाही आहे. आणि 84 जागांवर शरद पवार आहेत, त्यांनी कुठेही बंडखोर त्यांच्या पक्षात नाही आहेत, त्यांच्या जागी कुठे बंडखोर उभे दिसत नाही आहेत तेवढे. सिद्धी कदमांची उमेदवारी त्यांना मागे घ्यावी लागली, हे आय कॅन अंडरस्टँड, पण ते शमोलर्क दिसतं, ॲटलिस्ट ती कुजबूज पण दिसत नाही आहे. त्यामुळे कुठेतरी शरद पवारांचा स्ट्राईक रेट महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक असेल असं वाटतंय. हा त्यांच्यासाठी एक फार मोठा फॅक्टर असू शकतो. म्हणजे जरी सर्वात कमी जागा शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष लढत असला तरी एक बूस्टर महाविकास आघाडीच्या मागे लावायची क्षमता ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा महाविकास आघाडीच्या फेवरमध्ये जाऊ शकतो
तो म्हणजे कुठेतरी त्यांचा एकनिष्ठ असलेला मतदार. म्हणजे दोन्ही महायुती आणि महाविकास आघाडीच्या मतदारांमधला एक फरक तुम्हाला सांगतो. महाविकास आघाडीत आलेला जो नवीन भिडू आहे तो आहे ठाकरे सेना. या ठाकरे सेनेची पूर्वीची जी पूर्वपीठिका आपण जर का तपासली तर हा पक्ष हिंदुत्वावर उभा राहिलेला होता, हे आपण लक्षात घेऊया. त्यांचा प्रमुख शत्रू जो कोणी होता तो पाकिस्तान, देशद्रोही मुसलमान, मग दाऊद इब्राहिम, अक्षरशः ठाकरेंची तर मजल अक्षरशः तुमचा दाऊद तर आमचा अरुण गौरी इथे अशी म्हणेपर्यंत गेलेली होती. कुठेतरी हिंदू डॉन म्हणून छोटा राजांचं प्रमोशन वगैरे करावं इथपर्यंत तिकडे शिवसेनेत कुजबूज झालेली आपल्याला दिसते. असं असून सुद्धा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंची भाषणं मुस्लिमांविरुद्धची, त्यांचा मताधिकार काढून घेण्याची भाषा, उद्धव ठाकरेंची एकेकाची मुस्लिमांकडची विरुद्धची भाषणं, हा जर का विचार जरी तुम्ही बघितला तरी सुद्धा जेव्हा हे ठाकरे सेना महाविकास आघाडीमध्ये गेली तेव्हा मुस्लिम मतदार हा ठाकरेंच्या मागे उभा राहिलेला आपल्याला दिसतं. कारण या क्षणी मुस्लिम मतदाराकडे ही फार मोठी क्लॅरिटी आहे की आपल्याला काही करून भाजपला पाडायचं आहे, भाजपच्या विरुद्ध कोणी उभा आहे त्याला मुस्लिमांनी मतं द्यावं असं मुस्लिम ठरवून जातात आणि ते मत देऊन जातात. आणि तेच दिसतं. म्हणजे आज या घडीला शिवसेनेकडे, ठाकरे सेनेकडे जो आलेला मतदार आहे तो बऱ्यापैकी मुस्लिम मतदार आहे, जो काही न बघता फक्त भाजप विरोधी एका मुद्द्यावर मोटिवेट करतो स्वतःला, इतरांना करतो आणि मत द्यायला बाहेर पडतो. हा एक फॅक्टर आहे. स्वतः शिंदेंची आणि अजित पवारांची सुद्धा संघटनात्मक ताकद किती, आजही संघटनात्मक ताकद थोरल्या पवार साहेबांच्या किंवा ठाकरेंच्या मागे आहे का हे बघण्यासारखं आहे. त्यामुळे हे तीन घटक जे आहेत हे या क्षणी महाविकास आघाडीला अनुकूल आहेत असं मला वाटतं. कमिंग टू महायुती की त्यांना अनुकूल असलेले तीन घटक कोणते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे महायुतीने काय केलं तर गेल्या 2-2.5 महिन्यात आपण बघितलं नीट तर महायुतीने मोठ्या प्रमाणावर सत्ता राबवणं म्हणजे काय असतं तो एक व्यवस्थित त्यांनी प्लॅन उभा केला. म्हणजे लाडकी बहीण योजनेतनं मोठ्या प्रमाणात पैसे वाटले. या क्षणी त्यांनी महायुती शासनाने 1,500 रुपये दरमहा देण्याचा एक प्रयत्न केला आणि तो बऱ्यापैकी सक्सेसफुल केला आणि आता ते 2,100 रुपयाचं त्या लोकांनी वचन द्यायला सुरुवात केली आहे. हा एक मोठा फॅक्टर त्यांच्या पक्षात गेला. दुसरा फॅक्टर असा आहे की लोकसभेला जरांगे पाटील फॅक्टर त्यांना बऱ्यापैकी नडला होता. आत्ता या क्षणी जरांगे पाटील हा फॅक्टर तितकासा स्ट्रॉंग दिसत नाही आहे कारण त्यांनी विड्रॉ केलेत आपले सगळे उभे राहणारे जे उमेदवार आहेत ते. त्याच वेळेला लोकसभा निवडणूक लढवणं हे खर्चिक काम असतं. तुम्हाला 15 लाख लोकांपर्यंत पोचायचं असतं. तुम्हाला मिनिमम तुमच्या खिशातनं काही कोटी रुपये खर्च करावे लागतात. मर्यादा जर का 80 लाखाची असली तरी सुद्धा त्या मर्यादेत कोणी प्रचार करत नसतं हे सर्वांना माहिती आहे. खिशातनं प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा जात असतो. त्यामध्ये विधानसभा निवडणूक लढवणं कमी खर्चिक असतं. कमी मतदारांपर्यंत पोहोचायचं 3-3.5 लाख मतदारसंघ एक असतो तो तिथपर्यंत तुम्हाला फक्त पोहोचायचं असतं. त्याच वेळेला तुम्हाला कमी एनर्जी घालावी लागत असते. त्यामुळे विधानसभा लढवणं ही अनेक पक्षांसाठी एक सोपी गोष्ट जाते. मग महाराष्ट्र निर्माण सेना आहे, वंचित बहुजन आघाडी आहे, इतरही अपक्ष आहेत. हे अपक्ष कुठेतरी मग गेम चेंजर होतात, हे कुठेतरी मतं खायला येतात हे लक्षात घेऊया आपण. किंवा वंचित बहुजन आघाडी कुठेतरी नुकसान पोहोचवू शकते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना काही ठिकाणी नुकसान पोहोचवू शकते, काही ठिकाणी बळ देऊ शकते, असं कुठेतरी होत असतं. त्याच्यामुळे एक हा दुसरा फॅक्टर आहे की विधानसभा निवडणूक हा ऑलटुगेदर एक डिफरंट बॉल गेम. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हरियाणाची निवडणूक. हरियाणा निवडणुकीमध्ये अनपेक्षितरित्या भाजपला एक मोठं यश मिळालं. त्यातनं एक असा मोठा संदेश गेला की संघटनात्मक ताकद भाजपला मिळाली तर भाजप अक्षरशः हरलेली मॅच सुद्धा जिंकून आणू शकतो. आपण एक गोष्ट लक्षात घेऊया, हरियाणा विधानसभेचे जे डिंडीम वाजवले जात आहेत ते चुकीचं तसं म्हणत नाही मी, पण या क्षणी हरियाणा विधानसभेमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्या जागांमध्ये जरी 13-14चा फरक जो काही दिसत असला तरी सुद्धा मतांमध्ये विचार केला तर हा मतांमधला फरक हा 12,000 मतांपेक्षा कमी आहे. आय रिपीट 12,000 मतांपेक्षा कमी आहे. आणि त्याच वेळेला मतांमध्ये टक्केवारीतला फरक आहे 0.3% फक्त आहे. 0.3% भाजप पुढे आहे, 12,000पेक्षा जरा कमी मतांनी पुढे आहे. त्या बदल्यात त्याला 13 जागा अधिकच्या मिळून त्यात या क्षणी सत्तेवर आहेत. पण महत्त्वाचं आहे की ते सत्तेवर आहेत, ते पुढची 5 वर्ष सत्तेत राहणार आहेत आणि त्याच वेळेला आणि भक्कमपणे सत्तेत राहणार आहेत. निसट्ट बहुमतही नाही आहे. त्याच वेळेला कुठेतरी त्यांना एवढी मतं मिळाली हा कुठेतरी काँग्रेसचाही शेवटी पराभवाचा आहे की 10 वर्षाची अँटी इन्कम्बन्सी तुम्ही कॅश करू शकला नाही. त्यामुळे हा एक सणसणीत मोठा फॅक्टर या क्षणी भाजपच्या आत्मविश्वासात भर टाकणारा आहे. त्यामुळे जे वातावरण गेल्या 1-1.5 महिन्यात बदल दिसते त्या सगळ्याच्या मागे ही एक पार्श्वभूमी आहे. प्रचाराच्या बाबतीत विचार केला तर या क्षणी भाजप आणि महायुती, खास करून भाजप
प्रचंड पुढे निघून गेलेले आहेत. मोठी हायटेक यंत्रणा भाजपची तर कायमच असते, पण आपण इंस्टाग्रामवर बघू, फेसबुकला बघू, आपण व्हॉट्सॲपला बघू, मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय इफेक्टिव्ह ॲडव्हर्टायझिंग भाजपने सुरू केलं आहे. खरा सत्ताधाऱ्यांच्या विरोधात एक कुठेतरी राग लोकांच्या मनात असतो, तो व्हायला पाहिजे. तर त्याच्याऐवजी वेगळ्याच गोष्टींची एक भीती, मग ती रास्त आहे की ती खोटी आहे हा विचार वेगळा, पण त्या वेगळ्या गोष्टींची भीती एक घालून मोठ्या प्रमाणावरती एक ॲडव्हर्टायझिंग चालू केलं आहे. त्याच्यात भाजपने प्रचंड मोठी आघाडी घेतली आहे, हे मान्य करावं लागतं. त्यामुळे हा एक फॅक्टर जो आहे हा सणसणीतपणे त्यांच्या पक्षात जातो. तर सौरभजी, निवडणुकीच्या या व्यस्त वेळापत्रकामध्ये सुद्धा आपण वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आपली जी राजकीय अभ्यासू मतं आहेत ती व्यवस्थितपणे व्यक्त केलेली आहेत आणि मला खात्री आहे की आपल्या या अभ्यासू मतांचा महाराष्ट्रातील सुज्ञ मतदारांना खूप छान फायदा होणार आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. तर मंडळींनो, हे होते राजकीय अभ्यासक ॲडव्होकेट सौरभजी गणपते. पुढच्या भागामध्ये आपण राजकीय पक्षांनी जे जाहीरनामे आपल्यासमोर प्रसिद्ध केलेले आहेत त्याच्यावरती विश्लेषण करणार आहोत. तर आजचा भाग इथेच संपवण्याची मला अनुमती द्यावी. धन्यवाद.